मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाला आव्हान देण्यात आले। सुप्रीम कोर्टात आज तातडीची सुनावणी पार पडेल। द्विसदस्यीय खंडपीठापुढे आज तातडीची सुनावणी होणार आहे। काही नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वच 288 परिषदा आणि पंचायतींची एकत्र मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश दिले। या निकालाला आज राजकिरण बर्वे आणि एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले। तत्काळ मतमोजणीची त्यांची मागणी आहे। या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे तातडीची सुनावणी होणार आहे। आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेत। भाग्यश्री, मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाला आव्हान देण्यात आले। सुप्रीम कोर्टात आज तातडीची सुनावणी होणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या मतदान प्रक्रियेतच एकंदरीत पहिल्यापासूनच घोळ असल्याचं पाहायला मिळालं होतं। खरं तर ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात पहिले सुरुवातीला एक मोठी याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेत असं म्हटलं होतं की 27% अधिक आरक्षण जे आहे ते ओबीसींना देण्यात आलेलं आहे या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये। त्यामुळे जे आरक्षणाची हे आहे ते एक्सीड झालंय, म्हणजे 50%च्या वर झालंय। त्यामुळे पहिले तर त्यांना एक स्थगिती देण्यात आली होती। त्यानंतर बघितलं तर निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही स्थगिती देऊ नका, मात्र निवडणुका घ्या। जे काही रिझल्ट आहे तो 21 जानेवारीला ती केस झाल्यानंतर आपण बघू, अशा पद्धतीचे आदेश दिलेले होते। मात्र निवडणूक आयोगाने त्याआधीच काही निवडणुका ज्या होत्या नगर परिषदाच्या त्या स्थगित केल्या होत्या। त्याची तारीख जी आहे ती पुढे ढकललेली होती। 20 तारखेला काही अंबरनाथ सारख्या काही नगर परिषदा आहेत त्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या 20 तारखेला घेण्याचं नियोजलं होतं। त्यानंतर आणखीन एक याचिका दाखल झाली की 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यानंतर 21 तारखेला त्याची मतमोजणी होणार आहे। तर ज्या नगर परिषदांच्या निवडणुका 2 तारखेला झाल्यात त्यांची जी मतमोजणी आहे ती सुद्धा 21 तारखेला, ज्या सगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका पूर्ण होतील त्याच्यानंतरच घेण्यात यावी। मात्र यानंतर देखील आपण बघतोय की ह्यामध्ये राजकिरण बर्वे असतील आणि उरणचे एमआयएमचे उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी असतील यांनी याचिका दाखल केली। कारण हे कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य नव्हतं। इवन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच्यावर आक्षेप जो आहे तो नोंदवला होता। तीव्र निषेध बाकीच्या पक्षांनी देखील केलेला पाहायला मिळाला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्यांचा मतमोजणी जी आहे त्यांची ती ताबडतोब घ्यावी यासाठी ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली आणि आज त्याच्यावर तातडीने सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या समोर ही सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे आजची ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।